काय भूमिका असणार आहे? मराठा संघटनांनी मिळून तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मराठा आरक्षणावर आमच्या आया बहिणीवर लाठ्या चालवल्या गेल्या, आमची माणसं उपोषणाला बसली, आमच्या हजारो कार्यकर्त्यावर केसेस दाखल झाल्या आणि दिलेली आश्वासनं पाळली नाहीत। आम्हाला खरं म्हणजे ओबीसीमधून आरक्षण पाहिजेत होतं, त्याच्यासाठी प्रखर लढा उभा केला आणि निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्हाला सामोरं जाण्याची वेळ आली, कारण आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना खेडोपाडी जनतेनं गावाच्या बाहेर नेत्यांना येऊ द्यायचं नाही म्हणून बोर्ड लावले आणि आता निवडणुका आल्यावर आपण काय त्यांचं स्वागत करायचं काय हा प्रश्न जनतेला पडला आणि म्हणून त्यांनी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला की आपला उमेदवार असला पाहिजे आणि संघटनांनी आग्रह करून मला या मैदानामध्ये निवडणुकीच्या उतरलेला आहे। कारण प्रश्न एका मराठा आरक्षणाचा नाही, परभणी जिल्ह्याच्या विकासाचा आहे आणि म्हणून परभणी जिल्ह्याचा विकास समोर ठेवून आम्ही ही लढाई लढणार आहोत। जरांगे पाटील म्हणले होते की उमेदवार द्यायचाच नाही। हो, जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे उमेदवार द्यायचा नाही म्हटले नाही, त्यांनी सांगितलं ह्यांना पाडा। आता ह्यांना पाडा म्हणजे कोणीतरी द्यायचा, म्हणून आम्ही जरांगे दादांचं नाव कुठंबी वापरणार नाहीत, कारण त्यांचा राजकारणाला विरोध आहे आणि त्यांनी कोण्याबी उमेदवार उभा करण्यासाठी किंवा त्यांना समर्थन देण्यासाठी कधीबी राजकारणाचा विषय मनात घेतलेला नाही आहे। दादांनी जरी सांगितलं होतं उमेदवार देणार नाही, पण संघटनांनी, ज्या समाजाच्या संघटना आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला इथं उमेदवार द्यायचा आहे। आज आपल्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये नेत्यांना बंदी घातलेली आहे आणि आज निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्याच आरत्या ओवाळायच्या काय, त्यांनाच गावात त्यांच्याच स्वागत करायचं काय, त्यांनाच पुन्हा मतदान द्यायचं काय बोलून, म्हणून आम्हाला पर्याय असला पाहिजेत। म्हणून संघटनेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक लढवायचा विषय काढला तुम्ही। महायुतीकडून इथं महादेव जानकरांना उभं करण्यात आलं आणि महाविकास आघाडीकडून संजय जाधव आहेत। तर आत्ता तुम्ही सांगितलं की एकाने काही केलं नाही आणि एकाने लोटांगण घातलं सभेमध्ये। हो, तर त्या अनुषंगाने प्रचारामध्ये काय तुमची भूमिका असणार? नाही, आम्ही ते तर जनतेसमोर ज्यांनी जनतेनं बघितलेलं आहे, ज्यांना तो अनुभव आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही आहेत। तुम्ही कधी विचारलं तरच आम्ही सांगू त्यांना, नाही तर ते काय नकारात्मक काय बोलणार, सकारात्मक आम्ही बोलणार। आम्ही आल्यानंतर आम्ही काय करू शकतो, इथे जिल्ह्याच्या रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, बेरोजगाराचे प्रश्न असतील, विम्याचे प्रश्न असतील, हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं गेलं पाहिजे। रेल्वेचे प्रश्न असतील आणि ते प्रश्न तुम्ही सोडवण्याच्याऐवजी इथं कॅरिडोर आले पाहिजेत, MIDC आल्या पाहिजेत, विमानतळ झालं पाहिजेत। आलेल्या तुमच्या MIDC वापस जातात, तुम्ही उघड्या डोळ्यानं बघता, आलेलं बजेट बाहेर जातं आहे हे उघड्या डोळ्यानं बघता आणि परभणी जिल्हा भकास करून सोडण्याचं काम आपण इथं करायला लागलेलो आहेत। कारण म्हणजे 3 नद्या इथं लाभलेल्या आहेत, चांगली जमीन आपल्याला लाभलेली आहे, कॅलिफोर्निया होऊ शकते परभणी जिल्हा, मात्र इथं सगळ्यात खालचा नंबर आमचा विकासाला लागलेला आहे, भकास करून परभणी जिल्हा झालेला आहे आणि म्हणून सगळ्या जनतेनं ठरवलेलं आहे की कोणतीतरी आपला विचार करणारं माणूस तिथं गेलं पाहिजे, म्हणून आम्ही उभे आहोत। तुम्ही जे म्हणतात ते जानकरही म्हणतात की बारामती, संभाजीनगर या शहराच्या धर्तीवर आम्ही विकास करू। नाही, त्यांच्या धर्तीवर विकास करू तर तुम्ही तिकडंच विकास करा ना। इथं तो आमच्या जिल्ह्यामध्ये नवीन प्रोग्राम खूप केले ना। आता कोणी बी यावं आणि टिकली मारून जावं, याच पद्धतीनं आमच्या इथं बी तुम्ही आता इथून आम्हाला नवीन प्रयोग करणार आहात का? आणि ह्याच्यापेक्षा दुसरा काय प्रयोग आहे की तुम्ही आमच्या माथीवर इथं बसलेला आहात, मला इथं भूमिपुत्र कोणी सापडलाच नाही काय, बाहेरचा माणूस तुम्ही इथं आम्हाला पाठवून दिला। म्हणून या माध्यमातून आमचा प्रखर विरोध त्यांना राहील, कारण त्यांनी आरक्षणासाठी आमच्या समाजाला प्रखर विरोध केलेला आहे। आता बरेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सांगितलं की बाहेरचा उमेदवार विकास करेल। एक प्रयोग झाला आमच्या परभणीकराकडून, ते बिजोरिया म्हणून एक आमदार आम्ही दिलेत। आम्हाला तर परभणीकराला कोणाची ओळख बी नाही, ते कोणते आलेले आहेत की नाही, की नाही एखाद्या कार्यक्रमात दिसले की नाही, की त्याचा फंड बी इथं आला का नाही की आम्हाला काही माहीत नाही। म्हणजे आमदार देखील, नाव देखील आम्हाला त्याचं आठवणं झालेलं आहे की त्याचं नाव बाजेरी आहे का बिजेरी आहे, बाहेरचे आलेत, कोणता विकास झाला आहे। आणि एक प्रयोग केलेला आहे, त्यामुळे दूध पोळलेलं आहे, ताक फुकून पिण्याची वेळ आलेली आहे आम्हाला, म्हणून ह्याच्यावर काही न बोललेलं बरं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।